नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. गाथा गाथा ममता पण तिच्या मागे पळाली, परंतु गाथाने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. तिनं तिची गाडी काढली आणि ती निघून गेली. डॉक्टर ममता आणि देवांशला एकत्र पाहून गाथाला फारच वाईट वाटत होतं. किती प्रेम करत होती ती त्याच्यावर, निस्वार्थ निष्पाप प्रेम. सगळं आठवून तिला खूपच रडू येऊ लागलं आणि तेव्हाच मायाचा तिला कॉल आला. ताई. तिने गाडी बाजूला घेतली आणि स्वतःला नॉर्मल करून फोन उचलला. हॅलो ताई. गाथा एकदम नॉर्मल टोनमध्ये बोलली. हॅलो गाथा बाळा, तू कुठे आहेस? तू ठीक आहेस ना? तुझा फोन का लागत नव्हता? माया काळजीनं बोलली आणि तिचा आवाज रडवेला झाला होता. ताई मी ठीक आहे, काय झालं? गाथा घाबरून बोलली. समीरचा फोन आला होता, त्यानं आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये बोलावलंय. हॉस्पिटलमध्ये? कशासाठी ताई? बाबा ठीक तर आहेत ना? गाथा आता प्रचंड घाबरली होती. माहीत नाही, त्यानं मला दुसरं काही सांगितलं नाही. मी, सत्यम आणि मावशी हॉस्पिटलकडे निघालोय, तूही तिकडेच ये. ठीक आहे, मी आलेच. असं म्हणून गाथानं फोन ठेवून लगेचच गाडी स्टार्ट केली आणि भरधाव वेगाने ती निघाली. बाबांना ती बातमी तर नाही ना कळाली? देवा, माझ्या बाबांना काही होऊ देऊ नकोस. माझ्या चुकीची शिक्षा त्यांना देऊ नकोस प्लीज. मी आता कधीच त्या माणसाचं नावही घेणार नाही की त्याचा विचारही करणार नाही, पण माझ्या बाबांना सुखरूप असू दे. गाथा मनातच प्रार्थना करत वेगानं पुढे जात होती आणि अचानक तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि तिचा गाडीवरचा ताबा सुटला. तिची गाडी रस्त्यात सोडून रस्त्याच्या असणाऱ्या बाजूला झाडाझुडपात घुसली आणि एका मातीच्या ओल्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. गाथाचं डोकं स्टेअरिंगवरती आदळलं आणि तिची शुद्ध हरपली. इकडे माया हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ती पळतच समीरकडे गेली. समीर ICUच्या बाहेर उभा होता. समीर. माया त्याला ओरडून बोलली. माया. समीर तिला पाहून बोलला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. समीर, काय झालं? बाबा ठीक तर आहेत ना? कुठे आहेत ते? माया अगदी पॅनिक होत बोलली आणि समीरने तिला घट्ट मिठीत घेतलं. समीर, सांग ना काय झालंय? माया रडत बोलली. बाबांकडे खूप कमी वेळ आहे माया. समीर रडत बोलला आणि माया ते ऐकून सुन्नच झाली. माया. नाही, माझ्या बाबांना काही होऊ शकत नाही. तू प्रॉमिस केलं होतंस मला समीर, तू त्यांना काही होऊ देणार नाहीस असं म्हणाला होतास तू ना? तू खोटं बोलतोस ना समीर? माया वेड्यासारखं काहीही बडबडत होती. माया, आवर स्वतःला. त्यानं तिच्या दंडाला धरून तिला गदगदा हलवलं आणि ती एकटक त्याच्याकडे पाहू लागली. आय एम सॉरी. त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यांना भेटून ये. मी सत्यमला सांभाळतो. त्यांच्यापुढे अजिबात रडायचं नाही, समजते ना? अजिबात नाही. आपल्याला त्यांना हसत निरोप द्यायचा आहे. तो तिला समजावत जड अंतःकरणानं बोलला. नाही समीर, आय कांट. ती मोठमोठ्यानं रडत बोलली. प्लीज, जाताना त्यांना अजून त्रास नको. तो तिला मिठीत घेऊन बोलला. 2 मिनिटांनी मायाने स्वतःला सावरलं. डोळे पुसले आणि दीर्घ श्वास घेत चेहऱ्यावरती एक फेक स्माईल आणली आणि ती ICU मध्ये गेली. तिचे बाबा मिस्टर सरपोतदार मशीनच्या गराड्यामध्ये बेडवरती निश्चित पडून होते. त्यांना पाहून तिला भरून आलं, पण त्यांच्यापुढे स्वतःला नॉर्मल ठेवत तिनं हळूवार साथ घातली. बाबा. बाबा. ती त्यांच्या हाताला स्पर्श करून बोलली आणि त्यांनी खूपच शक्ती लावून डोळे उघडले. बाबा. त्यांना पाहून माया हलकीशी स्माईल करत बोलली, मग तेही हसले. तोंडाला ऑक्सिजन मास्क होता, त्यांनी तो काढायचा प्रयत्न केला. काढू नका. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांना बोलताच येत नव्हतं. गाथा. त्यांनी जोरजोरात श्वास घेत विचारलं. येते ती? माया त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवत बोलली. सत्यम. बाहेर येतो, बोलाव का? त्यांनी हो मध्ये मान डोलावली. मायाने लगेचच दार उघडून समीरला आवाज दिला. समीर सत्यमला घेऊन आत आला. आपल्या नातवाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. सत्यम त्यांना पाहून मला घ्या म्हणून रडू लागला. समीरनं त्याला त्यांच्या जवळ बसवलं. सत्यम शांत झाला आणि त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं.
जसं की तो त्यांना सांगत होता की मी तुम्हाला खूप मिस केलं. बाबा त्याला गोंजारत होते. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर येत होते. मायाने त्यांना पाहून नाहीमध्ये मान डोलावली. त्यांनी तिच्याकडे पाहून एक दुःखद स्मित हास्य केलं. यशोदा मावशी पण त्यांना पाहून तोंडाला पदर लावून रडत होत्या. त्यांनी तिला रडू नको म्हणून इशाऱ्यानं सांगितलं. समीर त्यांना बोलताना फार दम लागत होता. मशीन्स सारख्या बीप बीप आवाज करत होत्या. हा बाबा, समीर बोलला. बाबा तुम्ही जास्त बोलू नका प्लीज, तो मास्क लावा आधी, माया रडवेल्या आवाजात बोलली. गाथा ते पुन्हा अडखळत बोलले. ती येत असेल, मी फोन करतो तिला, समीर बोलला. व्हिडिओ ते समीरकडे पाहून बोलले आणि मग त्यानं लगेचच फोन कॅमेरा ऑन केला. गाथा बाळा, तुझ्यावर तुझ्या बाबांचा पूर्ण विश्वास आहे. मला माहीत आहे माझं बाळ कधीच चुकीचं वागणार नाही. कुणी काहीही बोलू दे, मला माहीत आहे माझं बाळ निरागस आहे, निष्पाप आहे, ते चुकीचं वाजवू शकत नाही. झालं गेलं विसरून जा. तुला खूप पुढे जायचे बाळा, खूप मोठं व्हायचंय. या सगळ्यातून बाहेर पडून एक नवीन आयुष्य जगायचंय. प्रॉमिस मी की तू आता मागे कधीच वळून पाहणार नाहीस. झालेल्या गोष्टींचा मनस्ताप करून घेणार नाहीस. माझं बाळ फार धाडसी आहे, सगळ्या संकटांना सामोरं जाईल. मी कायम तुझ्या सोबत आहे बाळा, माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत. ते अडखळत हळूहळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होते. बोलताना त्यांना दम लागत होता, परंतु तरीही ते बोलत होते. समीर, यांना इथून दूर घेऊन जा. यांची जबाबदारी आता तुझी. एवढं बोलून त्यांनी त्या तिघांनाही एकदा डोळे भरून पाहिलं. तुम्ही यांची काळजी करू नका बाबा, मी आहे ना. मी यांना कधीही अंतर देणार नाही. आणि गाथाची काळजी करू नका. तुम्ही आधी नीट व्हा, मग आपण इथून सगळे दूर जाऊ. तिचं नवीन आयुष्य आपण घडवू. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. समीर त्यांचा हात हातात घेऊन रडत बोलला आणि त्याच्या शब्दावरती ते समाधानानं हसले, जसं की त्यांची शेवटची इच्छा त्यानं पूर्ण केली असावी. आणि एकदम मशीनमधून किर्र असा आवाज ऐकू आला. त्यांनी मशीनकडे पाहिलं तर त्यामध्ये असणारी रेषा आता समांतर झाली होती. बाबा, बाबा, समीर घाबरून त्यांना हलवत बोलला. बाबा, समीर काय झालं यांना, माया रडत बोलली. समीरनं त्यांच्या नाकाला हात लावला तर आता श्वास थांबला होता. तो त्यांच्या हाताला डोकं लावून रडायला लागला आणि माया थरथर कापू लागली. समीर, बाबा, ती थरथरत्या आवाजात बोलली. ते आपल्याला सोडून गेले. समीरचे एवढे शब्द ऐकून माया तिथेच चक्कर येऊन पडली. तर मग मित्रांनो, हा भाग प्रचंड स्ट्रेसफुल होता. परंतु तुम्हाला काय वाटतं की आता इथून पुढे काय होईल, काय झाले नक्की? देव आणि गाथाचं लग्न का मोडलंय, कुणामुळे मोडलंय, आणि नक्की हे सगळं कुणी घडवून आणलंय का, आणि याच्या मागे हेतू तरी काय? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.